रोड ड्राईव्ह म्हणजे ज्या ठिकाणी रस्ते नाहीयेत अशा ठिकाणी ड्राईव्ह करणं। सोलापूरमधल्या अकलूजमध्ये अशा प्रकारच्या इव्हेंटचं आयोजन करण्यात आलंय आणि आपण बघितलं तर अशा प्रकारे डोंगराळ आणि पाण्यातल्या रस्त्यातून गाड्या चालवल्या जात आहेत। महाराष्ट्रभरातून जवळपास 50 गाड्या 50 स्पर्धक या इव्हेंटमध्ये सहभागी झालेले आहेत। ही स्पर्धा असली तरी कुठलंही बक्षीस या स्पर्धेसाठी नाहीये, ही फक्त एक एन्जॉयमेंट आहे। त्यामुळे या एक थ्रिल अनुभवतायत सगळेजण आणि आपणही हा थ्रिल या ठिकाणी या सगळ्या स्पर्धकांसोबत आणि इथल्या नागरिकांसोबत अनुभवणार आहोत। तसं ग्रामीण भागात फर्स्ट टाइम हे होत आहे। पुण्या मुंबईत हे इव्हेंट्स होत राहतात आणि आपल्याकडे लोकांना बघायला हे मिळत नाही। ग्रामीण भागात आपण पहिल्यांदाच हा उपक्रम करतोय। अकलूजमध्ये फ्रॅटिली विनयार्ड्स येथे करतोय। विनयार्ड्सच्या एक्सपिरियन्स बरोबर त्यांना ड्रायव्हिंगचा पण एक हा थरारक अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काहीतरी आकर्षक बघायला मिळावं यासाठी आपण ही स्पर्धा भरवलेली आहे। हा ॲक्च्युली एकदम ऑफ रोडिंगमधलं इव्हेंट आहे। रस्त्यावरनं गाडी कुठेही जाणार नाही, रस्त्याच्या बाहेरनं दरीतनं डोंगरातनं बाकीच्या छोट्या डबक्यातनं आम्ही बनवलेली आहेत। काय काय नॅचरल आहेत, अशा तऱ्हेने ते चालत राहणार। आपण ट्रॅक अवघड असल्यामुळं अशाच लोकांना बोलवले जे प्रोफेशनल आहेत, कारण नवक्या माणसाला त्या ट्रॅकवर गाडी चालवणं काही शक्य होणार। एक्स्ट्रीमसाठी थोडंसं आव्हान असतं त्याचं, पण आम्ही रिस्क घेत नाही, कुठली रिस्क घेऊन कुठलंच काम आम्ही करत नाही, पण थ्रिलिंग असतं, भरपूर असतं। जो हा पहिल्यांदा अकलूजमध्ये इव्हेंट होतोय, अतिशय प्रोफेशनली आणि वेल ऑर्गनाइज इव्हेंट आहे। ज्या चांगल्या इव्हेंटमध्ये ज्या काय हर्डल्स असायला पाहिजेत, रॉक, हेल, वॉटर, मड, सगळ्या ह्या इव्हेंटमध्ये त्यांनी कव्हर केलं आहे। ऑफ रोडिंग म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ठरवलं पाहिजे की दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन। ह्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड हा विषय नसतो। दिस इज जस्ट अ थ्रिल इव्हेंट। ह्याच्यामध्ये कुठं नंबर काढून आपल्याला पहिला जिंकायचं असतं। ह्याच्यामध्ये जर नंबरसुद्धा काढले तर इट इज टोटली ऑन स्किल आणि स्किलवरती ह्याच्यामध्ये आपण निर्माण राहतो। आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे हर्डल्स असतात। मग मड असतं, रॉक असतं, त्यानंतर मड वॉटर पण असतं आणि ह्याच्यामध्ये सगळ्याचं कॉम्बिनेशन करून एक चांगला इव्हेंट तयार होतो। इट्स डेफिनेटली मेंटल प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की ह्या इव्हेंटच्या माध्यमातून यू नीड पीस ऑफ माइंड। ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज यू नीड अ व्हेरी गुड को ड्रायव्हर हू इज अ गुड पॉइंटर, कारण की जेव्हा आपण इव्हेंट आणि एखादा हर्डल पार करत असतो तेव्हा पुढचा पॉइंटर ड्रायव्हरला पुढचं काय दिसत नाही, रॉक दिसत नाही, कुठल्या हर्डल्स टायर कुठं आहे काय दिसत नाही, म्हणून एक पॉइंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यांचं कॉम्बिनेशन आणि त्याच्यातनं होणारा एक तो हर्डल क्रॉस हे फार इम्पॉर्टंट होतं। आणि एक टीमवर्क आहे, दिस इज एंटायरली अ टीमवर्क। पाठीमागची मुलं पुढे येतात, ते हर्डल क्रॉस झाल्यानंतर ती माणसं पाठीमागे येतात, ती गाडी घेऊन जायचं। आणि ऑफ रोडिंगमधला एक थंब रूल आहे, एक ही गाडी पाठीमागे सोडायची नाही, कसंही असू दे, काही असू दे, कितीही उशीर होऊ दे, किंवा रात्र होऊ दे आणि काही होऊ दे, पहाट होऊ दे, एक ही गाडी आणि एक ही माणूस आम्ही पाठीमागे सोडत नाही। खरंच खूप थ्रिलिंग आणि रिफ्रेशिंग असा हा इव्हेंट होता। अकलूज सारख्या छोट्याशा खेड्यात जरी हा भरवला होता तरी महाराष्ट्राच्या बाहेरील स्पर्धक यात सहभागी झालेले होते। आणि अशा प्रकारे जर महाराष्ट्राच्या बाहेरील देशभरातील स्पर्धक या ऑफरोडिंग ड्राईव्ह मध्ये सहभागी झाले तर ऑफरोडिंग ड्राईव्ह हा एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून याला नक्कीच चालना मिळेल। रोहिणी गोसावी, भारत फॉर इंडिया, अकलूज।